तर मी इकडे मूग रात्र आता ते एका भांड्यात काढूया आपण. तर हे बघा, कारण तो स्पंजी होणार आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे, सोनेरी रंग. हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज किचनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आजची रेसिपी, आज आपण हिरव्या मुगाचे स्पंजी डोसा बनवणार आहोत. तर चला आपण त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू. तर मी इकडे मूग रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. इकडे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी वाटण करताना हिरवी मिरची, आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीठ आहे चवीपुरतं. ह्या बॅटरमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कुणाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. आणि हे खाण्याचा सोडा. तर एवढं साहित्यात आपण बनवणार आहोत. तर आता हे मूग आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया. तर हे बघा, असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे आपण मूग काढून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे, अद्रकचा तुकडा आहे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या. आता हे आपण बारीक वाटून घेऊया. तर हे बघा, अशी स्मूथ अशी पेस्ट मी मिक्सरमधून घेतलेली आहे करून. आता ती एका भांड्यात काढूया आपण. तर हे बघा, असं स्मूथ असं मिश्रण करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया आपण. आणि थोडंसं खाण्याचा सोडा, इतकाच बस. आता हे हलवून घेऊया. याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा घालूया. हे मिश्रण एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. तर मी इकडे गॅसवरती असा एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. हा आंबोळीचीच काईल आहे, याला आपल्याकडे काईल बोलली जाते. तर तुम्ही गरम करायला ठेवला. तर असं तव्याला मी तूप लावून घेते कांद्याने. अशा प्रकारे आता आपण त्याच्यावरती बॅटर घालूया. गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करते. आता तवा तापलेला आहे. खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही बॅटर करायचं नाही, मीडियममध्ये ठेवायचं. 1 ते 1.5 पळी आपण घालूया. आणि असं जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं जाडच ठेवायचं, कारण तो स्पंजी होणार आहे. खूप प्रोटीनयुक्त आहे. ज्यांना कोणाला शुगर वगैरे असेल, ते तांदळाचे वगैरे पदार्थ खाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. आणि आपली मुलं मूग वगैरे असं काही खायला बघत नाहीत, त्यामुळे हे अशा प्रकारे काय करून दिलात तर त्यांना नक्की आवडेल. आता हे असे बबल्स आलेले आहेत. वरून थोडंसं असं सुकल्यासारखं दिसायला लागला की त्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकूया. तुम्ही तेलही वापरू शकता, मी तूप घालते. लोणीही घालू शकता. तुपामुळे खूप छान टेस्ट येते याची. तर आपण आता थोडंसं परतून घेऊया. याला काढा आधी, मोकळ्या करूया. आणि आता हा पलटून घेऊया. हे बघा किती छान कलर आलेला आहे, सोनेरी रंग. मस्त. वरूनही आपण थोडंसं तूप लावूया. मस्त असा दावणगिरीसारखा डोसा दिसायला लागला आपला. हे बघा, आता पलटवून घेऊया आपण. दोन्ही साईडून खूप छान प्रकारे भाजलेलं गेलेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढूया. तर आता हे आपण प्लेटमध्ये काढूया. हे बघा, खूप छान रंग आलेला आहे याला. अजून एक आपण बनवून घेऊया. आणखीन एक बनवते मी इकडे. थोडंसं जाडसरच ठेवायचं.
खूप प्रोटीन रिच आहे ही रेसिपी, तर सगळ्यांनी प्लीज करून बघा. याला आपण तूप सोडून घेऊया. मोठ्या फ्लेमवरती भाजायचं नाही, बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे. तर आता आपण हे पलटवून घेऊया. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा. तर हे बघा मस्त असा स्पंजी आपला मुगाचा डोसा झालेला आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा किती स्पंज आहे, सॉफ्ट आहे एकदम. कांदा घातल्यामुळे अजूनही त्याची टेस्ट चांगली लागते. हे बघा किती जाळीदार झालेला आहे. आणि त्याच्यासाठी इकडे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. खूप छान लागतो, खूप मस्त. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर अशा रेसिपी माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत